रेशीम गाठी, रेशीम गाठी. मोठा भाई सू खबर बात काय नाही आपलं नेहमीच चाललंय. गुड मॉर्निंग. अरे या 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 नाना चहा घ्या. नाही नाही आज माझ्या व्हॅलेंटाईन बरोबर चहा पितो ना तर चिडेल माझ्यावर. टोटल देसाईवाडीत रोमॅन्टिक माणस आहे ना नानाच. मेहता तू काय कमी नाही आहेस पण तू छुपा रुस्तम आहे. हे बघा तुमच्याकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टासमोर सादर केला जावा. पुरावा सरदेसाई काल मेहता आपल्या नाक्यावरच्या गिफ्ट शॉप मध्ये दिसला मला. नाही ऐका मोठा भाई, अरे पण तू कधी बघितला मला? तू तर मला दिसला नाही. खडा टाकून पाहिला बरोबर लागला. अरे मेहता मी नव्हतोच तिथे, दिसणार कसा तुला? काय 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 घेतलं भाभीसाठी? अरे लाजतो काय सांग ना. परफ्यूम जरा निमित्त. हा बाहेरी लोकांना सरप्राईज फार आवडते ना. हा एटले हा दे 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 सरप्राईज दे. मी आज जातो ना तर मला सरप्राईज मिळेल मोठं. संजीवनी आलो चहा प्यायला. हो तयारच आहे, बाहेर घेऊनच येणार तुझं कुठे आहे? आले आले तुम्ही सुरुवात करा, मी आलेच. तयारच आहे. काय हो काय चालू होतं बाहेर एवढं? नाही हसण्याचा आवाजच होता म्हणून म्हंटल. काय नाही गे ते मेहताची व्हॅलेंटाईन्स डे वरून जरा खेचत होतो. हा पठ्या गुपचूप जाऊन भाभीसाठी परफ्यूम घेऊन आलाय. एक नंबरचा छुपा रुस्तम आहे. वर मला म्हणतो कसा देसाईवाडीतला सगळ्यात रोमॅन्टिक माणूस मी म्हणे. पण बरं वाटतं नाही असं ऐकल्यावर. एकमेकांवर माणसं प्रेम करतात, जीव लावतात नाही. तुम्हाला आठवते का हो इथे आपल्या कॉर्नरच्या रूम मध्ये एक भाडेकरू आला होता. काय बरं त्याचं हिरवे हिरवे ट्रान्सफरून आला होता बघा मुंबईत. विसरूच शकत नाही मी. नवरा बायकोचं भांडण सोडवायला मी गेलो तर मला म्हणतो कसा आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही पडू नका. ही भांडायचं नाही दोघं. बाप रे. आणि शेवटपर्यंत मला कळलंच नाही कशावरून ते भांडायचं ते. नाही बरेच इश्यूज होते ग. हिरवेचं काहीतरी 15 वर्षापूर्वीचं प्रकरण होतं. त्याचं हिला पटायचं नाही, हिचं त्याला पटायचं नाही. वर्षानुवर्ष माणसं अशा पद्धतीने एकत्र कशी राहू शकतात हो? काय सांगायचं आता. बऱ्याच नवरा बायकोंचं पाहिलं पण यांना ना मुळात भांडण मिटवायचंच नसतं. एकमेकांवर फक्त कुरघुडी करायची असते. तुझंच चुकलं हे सांगण्याचाच आनंद वाटतो त्या. नाही म्हणजे भांडण थोडंसं बाजूला ठेवून प्रेम करायचा प्रयत्न केला ना तर चित्र पालटू शकतं हो. पण काही काही नवरा बायको इतके इरेला पेटतात ना की नवरा बायकोचं नातं विसरून शत्रूच बनतात एकमेकांचे आणि तशीच वागत बसतात. फारसं पटलेलं दिसत नाहीये. तू जी म्हणालीस ना जरा भांडण बाजूला ठेवून प्रेम करण्याचा प्रयत्न करावा माणसाने. असं ठरवून प्रेम करता येत असेल का? चर्चेचाच मुद्दा आहे नाही. हो आणि आज व्हॅलेंटाईन्स डे मुळे तर फारच साजेसा आहे अगदी. नाही पण काय आज चर्चा शक्य नाहीये. मला आता एकदम आठवलं माझा तो मित्र ग प्रमोद इंजिनियर. हा 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 त्याचं काय? त्याच्या आईला ऍडमिट केलंय बिचारीला. तिला जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून येऊया आपण. बर तुम्ही आधी आवरून घ्या. नाही मी स्वयंपाकघरातलं आवरते माझं. साडी बदलून येतेच तुमच्या बरोबर. बर चल 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 चल. हाय मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मुद्दामूनच उठवलं नाही मी तुला. कालपासून जरा डिस्टर्बन्स असतं ना, बरं पण वाटत नव्हतं. आता कशी आहे तब्येत? बरी आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. कम ऑन यार. एका मित्राला एवढा अधिकार तर नक्कीच असतो है ना. आदित्य छोड़ ना यार. हे आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊया डिनरला.
सगळ्यांबरोबर तू थोडं ऑकवर्ड फील करतेस ना म्हणून. आणि जरा बाहेर गेलो तर तुला बरंही वाटेल. बाहेर जाऊया, थोडं भटकूया, हवं तर बीचवर जाऊया. व्हॉट्स आहे? आपण संध्याकाळी ठरवू. हा फाईन, नो इश्यूज. She didn't wish me back. झालं का ग झेरॉक्सचं काम? हो झालं, सगळं झालं. सुटलीस. माई हे मुलांची प्रोजेक्ट्स म्हणजे ना आई वडिलांची पळापळ असते. तुम्ही काय बाहेर निघालाय? हो अगं, तेच सांगणार होते तुला. नानांचा मित्र आहे ना प्रमोद, तो ग इंजिनियर आहे तो. हा हा, त्याचं काय? त्याची आई म्हणे हॉस्पिटलमध्ये, म्हणून आम्ही चाललोय बघायला. अरे बापरे, नानांच्या मित्राची आई म्हणजे वय भरपूर असेल त्यांचं, नाही? असावं बहुतेक. मी काही फार विचारत बसले नाही. मला म्हणाले चल, म्हणलं चला. बरं हे बघ, तुझ्या आवडीचा सांजा करून ठेवलाय, दाणे वगैरे घालून. खाऊन घे. हो हो. आणि जेवणासाठी थांबू नकोस, कळलं ना? कदाचित उशीर होऊ शकतो आम्हाला. बोल प्रमोद. अच्छा तिथे लेफ्ट घ्यायचं का? बरं ठीक. हा पोचतो मी. चल. हो निघालोच आहे. ओके बाय. चल. काय विजया, बरी आहेस ना? अय्या, असं काय विचारताय नाना? काय नाही सहज. चला. अगो बाई, नाना सॉलिड चिकणे दिसताय. गप. ए छत्री आणून दे बघू आतून. का? छत्री कशाला? आता मुली मागे लागतील ना तुमच्या, मग छत्रीत लपवून देते यांना. का का गंमत ते तुम्हाला एकट्यालाच करता येते, आम्हाला नाही करताय? बरोबर आहे माई. आता ही गंमत करायची वेळ आहे का? आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना. मग काय, चल चल चल, उशीर झाला. चल. ए सतीश, सतीश मला सांग, आजचा काय प्लॅन आहे? प्लॅन का? आज काय विशेष आहे? सतीश, दुष्टपणा नको करूस हा. मारते काय? जसं काही तुला माहितीच नाहीये. नाही माहिती. काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे इंग्लिश पाडवा. थोडक्यात बायकोचे लाड करणे. करेक्ट. आता कसं लाईनीवर आलास? हे सांग ना, काय प्लॅन आहे आज? जागू काय ठरवलंय आज ना? मस्तपैकी आज मी म्हणतोय नंदी बैलाचा रोल केलाय. म्हणजे काही नाही, तू जे काही सांगशील त्याला बुगू 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 असं करत राहणार. शी बाबा, जाऊ दे, मला ना ते बोलायचंच नाही. अर्चो अर्चो, नाहीतरी तेच करायचं असतं ना. मी काय म्हणतो, त्यापेक्षा तूच ठरव ना काय करायचंय ते. नक्की? नक्की. मी काय ठरवलंय माहितीये का? आपण ना सगळ्यात आधी मस्तपैकी एक रोमॅन्टिक मूवी बघूयात. त्यानंतर मॉलमध्ये जाऊयात आणि खूप शॉपिंग करूयात. त्यानंतर छान जेवूयात आणि मग आरामात आईस्क्रीम खात खात घरी येऊयात. सतीश, ए काय झालं? अर्चू, तुझा प्लॅन ऐकून माझ्या खिशाला गुडगुडी भरली आहे. सतीश, तू सुधारणार नाही. तुला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. नेहमी असंच करतोस कंजूस कोणी. अहो काय? अहो, इथे कुठे थांबवले तुम्ही रिक्षा? अजून वेळ चिरंजीव हॉस्पिटलला. हा मॉल गेल्यानंतर 10 मिनिटं चालायला लागेल. चला पण रिक्षा. आपल्याला चिरंजीव हॉस्पिटलला जायचंच नाही. मग काहीतरीच काय बडबडताय? हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणूनच घरातून बाहेर पडलो ना. पण घरातून बाहेर पडलोय, पण तेवढ्याच साठी नाही. म्हणजे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. आता त्याचा आपल्याशी काय संबंध? अरे वा, आपलं एकमेकांवर प्रेम नाहीये अरे हो, हे निमित्त ग. आपण खूप दिवसात असे भटकायला बाहेर पडलो नव्हतो. जबाबदाऱ्या विसरून जरा स्वच्छंदी झालो नव्हतो. हे निमित्त मिळालं. चल 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 चल. अहो काय चाललंय? मस्तपैकी बर्फाचा गोळा खाऊया तेव्हा सारखा. इशी काही काय नको. काय मस्त भटकूया, एखादं पिक्चर टाकूया. आज कसली काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मुख्य म्हणजे मुलाबाळांचा विचार अजिबात करायचा नाही. सांग कुठला फ्लेवर आहे तुला? कच्चा कैरी? अगोबाई अजून लक्षात आहे तुमच्या?
तुमचं कालाकट्टा बरोबर. करेक्ट. मी विसरले नाहीये. एक कच्च्या घरी एक काला खट्टा. लोक हसतील ना आपल्याला. काय म्हणतील, हे काही वय आहे का बर्फाचा गोळा खायचं. हसतील, त्यांचे दात दिसतील. आणि वय बी काय नसतं ग, ऍटिट्यूड वर असतं. आणि एरवी आपण वागतो ना आपल्या वयाला साजेसे. तुला सांगू, आज मला संजीवनी दिसते ना, ती आंबळा आणि मोरंब्याची बरणी नाही. असा सैलसर लांब शेपटा, चवळीच्या शेंगेसारखी, घरातली कामं भराभरा करणारी आणि बर्फाचा गोळा खाताना असं करणारी. काय मजा येते ना खूप. एकच मिनिट थांब. हे बघ काय. वळ इकडे वळ. रस्त्यात कुठे. बायको माझीस, गजरा माझा आहे, रस्ता आहे आपलाच आहे. वळ ग, वळ लवकर वळ. काय काय तरीच तुमचं. मस्त दिसतंय. आता सांग कुठे जायचं. आता काय आपल्याला कोणाची फिकीर आहे. करेक्ट. मस्तपैकी जाऊ रमत गमत. हा, एखादा सिनेमा बघूया, नाटक बघूया, पण मराठी हा सिनेमा. येस. आणि बर्फाचे गोळा खाऊया. काय थांब, पैसे देतो. तुला पैसे द्यायला हवेत. गोळी खाल्ले आपण ते. हे घ्या. हे घ्या. ये पार. चलो. क्या कैसा उल्लू बनाया माय व्हॅलेंटाईन. बढिया बढिया. पण घरी गेल्यावर मी गजरा काढणार आहे, आधीच सांगतो. जय हो, जय हो. बाबाजी, आज मी शोधूनच काढतो माझा दुश्मन कोण आहे ते. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. जय हो. अय्या, तुम्ही? का मी यायचं नाही का. नाही नाही, असं कशाला सांगेल मला कुणी. नाही मग तुम्हाला एवढं आश्चर्य वाटलं. तुम्ही बसा ना प्लीज. मी पाणी घेऊन येते. हो. बसा. हा. मेघना, तुझे बाबा आलेत. बाबा, एकटेच आलात. का एकटं नाही यायचं मी. नाही, आई नाही आली बरोबर म्हणून विचारलं. पाणी. असं का बघताय तुम्ही माझ्याकडे. बाबा असं काय करताय. तब्येत बरी आहे ना तुमची. नाही नमस्कार बाबा, नमस्कार. तुमचा आवाज ऐकला आणि लगेच धावत आलो तुम्हाला भेटण्यासाठी खाली. हो अहो, म्हणजे मी चहा टाकतच होते ह्याच्यासाठी आणि तेवढ्यात तुमचा आवाज आला आणि बिस्किट काढणार तेवढ्यात हा म्हणाला की चला चला खाली जाऊयात, चौकशी करूयात तुमची. चौकशी. तुम्ही कसली चौकशी करणार. बाबा तुमची तब्येत बरी नव्हती ना, मग चौकशी करायला हवी ना. अच्छा अच्छा, तब्येतीची चौकशी होय. हा, मला वाटलं ते. बाबा तुम्ही बसा, मी चहा टाकते. नाही नाही मेघना, तुम्ही बोलत बसा, चहा मी टाकते. अच्छा चल. अच्छा बिस्किट. मग सापुतारा काय म्हणताय. तुम्हाला कसं कळलं. हो बाबा असं काय करता. आई आली होती ना सांगायला तुम्ही सापुताऱ्याला जाताय म्हणून. हा तेव्हाच कळलं. मग काय काय पाहिलं. सापुतारा, नाशिक, त्र्यंबकेश्वर. पुढच्या वेळी ना आपण सगळे मिळून ट्रिपला जाऊया. का सगळे का. बाबा. अरे बाबा, तुम्ही केव्हा आलात. कसे आहात. मी छान आहे. शोधतोय. शोधताय. म्हणजे तुम्हाला आणि मेघनाना भेटायला आलो. मेघना भेटल्या, तुम्ही दिसला नाहीत म्हणून तुम्हाला शोधत होतो. वेल ऍक्च्युली मला जावं लागेल, माझं अर्जंट काम आहे.
आय मीन हो हो तू जा, मी आहे इथे, डोंट वरी. फाईन. येऊ मग मी बाबा. हो जा जा, जपून जा, जपून जा. हा अर्जो, माझा चहा कोणता? हा हा कुठला? हा. बर. आणि बिस्किट घ्या ना. सतीश, अरे दे, खास आणलीयस ना त्यांच्यासाठी. खास खास माझ्यासाठी म्हणजे? हा अहो, मगाशी मी म्हंटल ना, तुमचा आवाज ऐकला आणि तुम्हाला भेटण्यासाठी खाली आलो. बिस्किटचे पुढे हातात होतेच, तसाच आलो, म्हणून ती कदाचित म्हणत असेल. या. घ्या ना बाबा. आधी तुम्ही या. नाही नाही, असं कसं? आधी मोठ्यांचा मान. नाही नाही, आधी तुम्ही या. सतीश, अरे राहू दे ना, ते आग्रह करतायत तर तूच घे आधी. बर चला, तुम्ही म्हणताय तसं. पण हे माझा चहा मला आणि यांचा चहा यांना दिलाय ना. हो हो. नाही काय आहे, तुमचा चहा मी आणि माझा चहा तुम्ही घेतलात तर पंचायत होईल. पंचायत कसली? कोणाची? नाही नाही, म्हणजे मला बिनसाखरेचा चहा लागतो ना, म्हणून. घ्या. तुम्ही घ्या ना. हो घेतो ना. घ्या बाबा, माझा चहा मला आहे, याचा अर्थ तुमचा चहा तुम्हाला दिलाय. घ्या. बिस्किट खा ना. येतो. साखर चालते ना तुम्हाला? साखर चालते ना तुम्हाला? हो हो हो, चालते ना. बाबा घ्या ना. हो येतो, नंतर घेतो. मेघना. हॅलो. हा किरण, काही कळलं का रे? काय झालं होतं? का होता हॉस्पिटलमध्ये तो? आणि आता कसा आहे? मेघना, हो कळलं. प्रशांतलाच फोन आला होता त्याचा, एका लँडलाईन वरून. लँडलाईन वरून? हा मग सांग ना. हिमालयात ट्रेक करत असताना त्याच्या पायाला फ्रॉस्टबाईट झालं. सिव्हिअर होतं. नाही पण ओके झाला असणार तो. कॉर्बेटच्या जंगलात गेलाय. आधीच त्याच्या पायाला भिंगरी आणि आता तर काय? आता तर पूर्ण एकटा झालाय तो. आज 14 फेब्रुवारी, बरोबर एका वर्षापूर्वी. मेघना, अगं मी इथे बसलोय, तिकडे काय बघतीयस? ए माझ्याशी बोल ना. अगं काय झालंय, काय सांगशील का नाही? काही चुकलंय का माझं? मी काय विसरलोय का? अच्छा, विसरलोय. काय आहे विसरलोय? अगं मी विचारतोय तर सांग ना प्लीज. मेघना, तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे मला? मेघना, अगं काय झालंय ते सांगशील का? का असं जन्मभर दगडांवरती बसून राहायचंय आपण? काय सगळी दुनिया व्हॅलेंटाईन्स डे साजरा करते, सगळे एकमेकांना गिफ्ट देतात. मीही दिलं तुला, आणि तू मग सांग, नाही का राग येणार? नाही का राग येणार? शिस्तीत विचारतोय, मारतेस कशाला? बर सांग, काय गिफ्ट पाहिजे तुला? बोल. जा तू, नको बोलू माझ्याशी. असं विचारून गिफ्ट देण्यात काय पॉइंट आहे? काय देऊ तुला? बरं ठीक आहे, एक काम कर मेघना, उठ उठ. हे बघ, आज तुला असं गिफ्ट देतो ना, आयुष्यभर विसरणार नाहीस तू. उठ 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 उठ, चला चला चला, पटकन पटकन पटकन, चल 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 चल. येस,
हळू आदित्य. अगं मी आहे ना, तू कशाला काळजी मारशील करतेस? मला. ये पटकन उडी मार, एवढं काय त्याच्यात. हे बघ ये सावकाश. तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट. चिरंजीव आदित्य आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मेघना यांचा शुभविवाह